धन्यवाद। षटकातील पहिला बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हवेच्या अगेन्स्ट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता। मोठी विकेट मात्र देखील डाऊन केली आहे गोलंदाज अजितनं। थँक्यू सो मच। पहिल्या बॉलवर ते इरादे अगदी स्पष्ट पाहायला मिळाले होते, परंतु झेलच्या स्वरूपामध्ये पवन राऊत मात्र बाद झालेत। मागच्या मॅच मध्ये त्यांनी काय जबरदस्त पारी मात्र पार केली होती, परंतु यावेळेस दुसऱ्या बॉलवरती वैभव सोहलेचा हा शो मात्र पाहायला मिळतोय। षटकार पुढील बॉल ओहो जरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन झालं नाहीये। बॅटर अगदी वेगाने फिरवली होती वैभव या खेळाडूने, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन या ठिकाणी झालं नाहीये। चेंडू येतो डॉट, अजितकडे व्हेरिएशन देखील आहे। यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर ऑफ्टमच्या थोडा मात्र लांब ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता। षटकातील पुढील बॉल यावेळेस मोठा स्ट्रोक आणखी कन्वर्ट करायचा होता। बॅटची हलकीशी स्लिक या ठिकाणी लागली गेली, चेंडू मात्र थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय। 4 धावांकरता येतो चौकार। चौकार आलाय, चौकारने धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली गेली 10 या आकड्यावरती। ओहो सुंदर फटका आहे, ऑन साइडला प्रोटेक्शन आहे, वन बाउन्स ना क्लिअर केलं जाईल। चेंडूची फेकी मात्र थोडीशी खराब, त्याचा फायदा मात्र या ठिकाणी मिळाला जाते। हे बेनिफिट कदाचित फायदेशीर ठरू शकते। 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या, 2 धावांनी टीमची टोटल आपण पाहिली तर पोचली गेली आहे ती म्हणजेच 13 या आकड्यावरती। 13 धावा धावफलकाती लागल्या गेल्यात। षटकातील पुढील बॉल ओहो बॅटच्या रडार मध्ये, अगदी बॅटरच्या झोन मध्ये तुम्ही चेंडू टाकाल तर वैभव सोहले मात्र ते चेंडू सोडणार नाहीये। त्याच्या बॅट मधून येतो आणखी एक महत्वाचा हा षटकार 6। आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचं बाहेरले लाडे।
2 ओव्हरचा हा गेम आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 19 धावा खर्च केल्यात अजितनं. इथून मात्र आता अजय किरकिरे आलाय नंबर 2चं षटक टाकण्याकरता. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्टेप आउट होऊन मात्र यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस्टेक. चेंडू निघून गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरता षटकार. धन्यवाद डीजे. मुश्किल नहीं है कुछ इस दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदल लेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. या ठिकाणी विकेट मिळवण्याचे प्रयत्न मात्र करावे लागतील, नाहीतर मग हा धावफलक आणखी वाढताना दिसेल. यावेळेस आणखी एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. थोडासा फंपलिंग जर झाला होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक 2 धावा मात्र पूर्ण केल्या. दोन्ही टीमची धावसंख्या पाहिली तर पोहोचली गेले 27 या आकड्यावरती. 27 धावा ऑन द बोर्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला धावफलक यावेळेस बनवला गेलाय साई कृपा स्पोर्ट राजावले टीमनं. ओहो, बॅटरच्या अगदी झोन मध्ये हा बॉल आणि पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. या षटकाराचे सायन धावफलक आपण पाहिलं पोहोचले गेले 33 33 आकड्यावरती. 33 धावा झालेत. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील सुरक्षित जागेवरती झालंय. आणखी एक षटकार. धन्यवाद डीजे. धावफलक 39 वरती जाऊन पोहोचलंय. महेश ऑन फायर. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर वाईट आहे. पुन्हा हा चेंडू मात्र फेकावा लागेल. धावफलकावरती धावा 40. चेंडू टाकून झाले दुसऱ्या षटकातील 4. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. हवाई हल्ला समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय. षटकार. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त क्लास फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 4 षटकार आलेत आणि हा चौकार देखील येतोय. धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं जाते ते म्हणजेच 50 आकड्यावरती आणि 51 धावांचं टार्गेट मात्र 2 ओव्हर मध्ये चेस करावं लागेल. पूर्णपणे मार पडला गेलाय दोन्ही गोलंदाजाला. सुरुवातीला अजितला पाहिलं, त्याच्यानंतर अजयला. दोन्ही एकाच राशीचे गोलंदाज होते आणि त्या गोलंदाजांचा बॉलिंग अटॅक थोडासा मात्र खराब पाहायला मिळालाय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न होते. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 50 आणि जवळजवळ 51 धावांचं टार्गेट मात्र या ठिकाणी चेस करावं लागेल.
धन्यवाद अडीजे, थँक्यू सो मच. यानंतर अष्टभुजा स्फोट लहूपाडा आणि त्यांच्या समवेत बाबा स्फोट बीबीपाडा. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण टॉस साठी या. टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. चला दोन कर्णधार या ठिकाणी आलेले आहे. टॉस आहे तो संपन्न केला जाईल. कैलासजी कोठावळे दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस आहे तो आम्ही संपन्न करणार आहोत. एका बाजूने आपण पाहणार आहोत अष्टभुजा स्फोट लहूपाडा, तर दुसऱ्या बाजूने असणार आहे बाबा स्फोट बीबीपाडा. हा संघ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. टॉसचा निकाल बाबा स्फोट बीबीपाडा टीमच्या बाजूने लागलाय. निर्णय फक्त कलवा फेलफस. आकाश कान्हात अँड विशाल इंगले हे दोन बॅटर. बॉलिंग ट्रॅक वरती अजय मडवी. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर वाईट आहे. षटकातील पुढील बॉल फुलटॉस डिलिव्हरी. फटका फसला या ठिकाणी आणि झेलच्या स्वरूपामध्ये आकाश कानातला मात्र इथे परतावा लागेल. फुलटॉस डिलिव्हरी होती परंतु लॉंगांची एरिया क्लिअर करू शकला नाही. एलिव्हेशन होतं परंतु डिस्टन्स मात्र या ठिकाणी गाठू शकला नाहीये आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र निराश मनानं डगआउटला मात्र परतावा लागेल. आकाशचं चालणं खूप गरजेचं होतं आपल्या टीम करता. टॉस बॉल आणि झेलच्या स्वरूपात मात्र झाले त्या ठिकाणी बाद. अक्षय दुमाडा त्यावेळेस हॅप ट्रॅकर बॉल ऑन साइडला वन बाउन्स न चेंडू क्लिअर होईल. जाईल चेंडू सीमारेषा पार. चौकार 4. धन्यवाद डीजे. षटकातील पुढील बॉल समोरच्या दिशेने यावेळेस लॉफ्ट केलंय बॉलला परंतु काय जबरदस्त हा झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय. बारीक बारीक पाणी पड हे माझे लक्षात दिल तुला गौस. तुझ्याशिवाय नाही मला करम तुझी आठवण अखेरात येई मला ग. आठवण माझी अखिरात येईर मग फोन का नाही मला केला सर. बारीक बारीक पाणी पड ए माझे गंगे दिल तुला गवस. बारीक बारीक पाणी
4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 5. 51चं टार्गेट मात्र या ठिकाणी पूर्ण करायचंय. अजून एक विकेटची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली आहे गोलंदाज अजय मडवीनं. अगदी वेगावरती स्वार होऊन हा चेंडू मात्र या ठिकाणी फेकला गेला. फर्निचर डिस्ट्रॉय या ठिकाणी केलं गेलं पूर्णपणे. खूप इम्प्रेस केले या ठिकाणी अजय मडवीनं, ज्या पद्धतीने त्याच्याकडनं हा परफॉर्मन्स होते गोलंदाजी क्रमवरती. बॅक टू बॅक 3 विकेट मात्र ठिकाणी मिळवलेत. धन्यवाद डीजे. कदाचित मग या ठिकाणी 5वा विकेट आला तर कदाचित टी-शर्ट मिळू शकतील. मला वाटतं तो कारनामा ऑलरेडी केलेला आहे, पुन्हा चान्स नाहीये. चांगला बॉल ब्लॉकमध्ये चेंडूची हाताळणी, फक्त सन्मान केला या ठिकाणी बॉलचा. धाव फलक फक्त आणि फक्त या ठिकाणी पाहायला मिळेल 5च्या अंकांवरती. इथून अजून आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 46 धावांची आवश्यकता आहे. धन्यवाद डीजे. वैभव सोहले आलेत. 46 धावा अजून सुद्धा हवायत. यावेळेस चांगला बॉल, परंतु ऑन साइडला ड्राईव्ह केलं होतं. फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये, कारण पूर्णपणे सामना झुकलाय तो म्हणजेच साई कृपा स्पोर्ट राजावली टीमच्या बाजूनं. यावेळेस हवाई हल्ला केला आहे. षटकार येतोय. ॲप ट्रॅकर बॉल होता टप्प्याची लेन, परंतु यावेळेस परिपूर्ण पीक केलंय. चेंडूला पाठवलंय डीप कॉर्नरच्या डोक्यावरनं सरळ सीमारेषा पार. षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. असे फटके सुरुवातीपासून यायला हवे होते. जर सुरुवातीपासून असे स्ट्रोक या ठिकाणी आले असते तर निश्चितच जो विजयाचा लक्ष्य आहे त्या विजयाच्या लक्ष्याकडे वाटचाल ही पाहायला मिळाली असती. पण तो पूर्णपणे सामना सोडून दिलाय. त्यांना देखील ठाऊक आहे आता जे काही उरलंय ते फक्त एन्जॉय राहिलंय. अजून सुद्धा इथून 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धीरज त्या ठिकाणी होते पकडतायत. झेलच आणि समाप्त होतोय. विशालचा देखील खेळ आउट. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धन्यवाद डीजे. थँक्यू. चला घाई करायची. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. फक्त फॉर्मॅलिटीज या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. आणि अशा प्रकारे हा सामना या ठिकाणी आपण पाहिला तर मग जिंकलाय साई कृपा स्पोर्ट राजावली या टीमनं. हार्दिक नुस्टार मडवीपाडा